आज आहे 17 तारीख 17 नोव्हेंबर आणि सकाळचे 6:30 वाजलेत। आम्ही आता गीरच्या जंगलामध्ये आहोत। इथे एक रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी आम्ही काल रात्रीचा स्टे केला होता, राहिलो होतो इथे काल रात्री। आणि आता इथून आम्ही सोमनाथला मात्र जाणार आहे। सोमनाथ केल्यानंतर मगच पुढे द्वारकेला जाणार आहे, असा आजच्या दिवसाचा प्लॅन आहे। प्रत्येक वेळेस प्रवास ज्यावेळेस आपण बाईकवरती करतो त्यावेळेस काही ना काहीतरी मध्ये संकट येतात, काही ना काहीतरी प्लॅनमध्ये चेंजेस होतात। त्या पद्धतीनं बऱ्याचदा झालं आज, म्हणजे कालच्या दिवसामध्ये। तर आता आज सकाळचे 6:30 वाजलेत, मी आवरून रेडी आहे आणि बऱ्यापैकी बाकीचे जे बायकर्स आहेत ते पण रेडी आहेत। तर आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच्या लगेच निघणार आहे। तर आता सोमनाथला तिथे गेल्यानंतर तिथून पुढचं आपल्याला काय काय बघायला मिळते ते बघूया। आतमध्ये तर रेकॉर्डिंग करू देत नाहीत, सोमनाथच्या मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण बघूया जेवढं आपल्याला शक्य होईल। सगळी तयारी झाली, आता आम्ही निघतो इथून गीरच्या जंगलातून सोमनाथच्या दिशेने। या सगळ्यांच्या गाड्या कोल्ड स्टार्ट केल्यात, सामान सगळेजण बांधून घेत आहेत आणि आम्ही निघतोय आता। कालच्या सर्व अडचणींचा सामना करून फायनली आज आम्ही सोमनाथला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण पोहोचलोय सोमनाथला। एकदा बघा, इथे आपण जस्ट सोमनाथला पोहोचलेलो आहोत। आता इथे कुठे पार्किंग आहे ते बघणार आणि त्यानंतर मग दर्शनाला जाणार। आम्ही आता सोमनाथला आलोय, सोमनाथचं दर्शन झालं, अतिशय छान दर्शन झालं आणि आता आम्ही इथनं पुढे द्वारकेकडे जाणार आहे। खूप सुंदर दर्शन झालं। आतमध्ये मोबाईल अलाउड नसतात, अदरवाईज तिथलं दर्शन तुम्हाला करून देता आलं असतं, तुम्हाला खूप बरं वाटलं असतं। पण खूप छान दर्शन झालं। द्वारकाकडे जाताना वाटेमध्ये थोडंसं आम्ही थांबू रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये आणि तिथे आम्ही काही खरेदी घ्यायचे, गाड्यांच्या काही पार्ट्स खराब झाले तेवढे चेंज करायचे, ते करून मग आम्ही पुढे जाऊ। सोमनाथ मधून आम्ही आता बाहेर पडलोय। आता आम्ही चाललोय द्वारकेच्या दिशेने। आणि गुजरातमध्ये एक गोष्ट चांगली आहे की सगळीकडचे रस्ते एकदम खूप सुंदर आहेत, एकदम छान। फक्त ना रस्त्याच्या मध्ये मध्ये इथे गौमाता भरपूर आहेत, त्या रस्त्याच्या मध्येच बसलेले असतात किंवा अचानक मध्ये येतात रस्त्याच्या, तेवढी एक काळजी फक्त घ्यावी लागते। पुढे कुठे दिसली तर मी प्रयत्न करेन त्याचा शूट घेण्याचा। सोमनाथवरनं निघालो, फार काही लांब पोहोचलो नाही, पण वाटेमध्ये जवळजवळ 1-1.5 वाजलाय आता। सगळ्यांचं दर्शन घेऊन सगळ्या गोष्टी होऊन आणि सगळ्यांना भुका लागल्या होत्या, त्यामुळे मग आम्ही सगळेजण आता जेवायला थांबलो। आणि आज आम्हाला हॉटेल मिळालं आहे जिथे प्रॉपर काठियावाडी ज्याला आपण म्हणतो गुजराती, त्या टाईपमधलं जेवण मिळणार आहे। तर आता आम्ही आज ते जेवण करणार आहोत। आता आम्ही थांबलो जेवणासाठी, सगळेजण टीम बसली इथे जेवायला। इकडे समुद्र दिसतोय पूर्ण, वाव। आता मी समुद्र दाखवतो तुम्हाला, दिसला।
एकदम मस्त दिसतोय समुद्र. चला, आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय, कारण की जवळजवळ अजून 2-2.25 तास गाडी चालवायची आहे. त्यानंतर आपण द्वारकेला पोहोचणार आहे. रोज एक प्लॅन बनवतो, रोज त्याच्यात काहीतरी बदल होतो. संध्याकाळची वेळ आहे आणि पवनचक्की आहेत, रस्ते एकदम सुंदर आहेत. प्रॉब्लेम फक्त दोनच गोष्टींचा आहे, एक म्हणजे अचानक येणारे स्पीड ब्रेकर, आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे प्राणी, गायी रस्त्याच्या मध्ये अचानक अशा येतात की माणूस घाबरूनच जाईल. हे बघा पवनचक्क्या, या व्हिडिओ मध्ये एकदम लांब वाटत असतील, पण ऍक्च्युली खूप जवळ आहेत. दोन्ही बाजूनी पाणी आहे. पोरबंदर आम्ही आता क्रॉस केलंय, सूर्यास्त होतोय, मस्त वाटतंय.